हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता तुम्हालाही भाऊ आहेत ना, कारण आता इकडे येणे प्लॉट वाढू लागले. आता 15 लाखाच्या पुढून तुम्ही गेले, त्याच्यामुळे विचारावं लागतं. भाऊ आहेत ना, त्या भावाला दिवाळीला भेटायला गेलतात ना, त्या भावाला भाऊबीजेला ओवाळताना तुम्ही सांगत होता, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे, तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान कृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधन आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू मावळपट्ट्यामध्ये आता खऱ्या अर्थाने औद्योगिकरण वेगाने वाढू लागलं. येणे प्लॉट आता 15 लाखाच्या पुढे जाऊ लागले आणि पाहता पाहता तीच बहीण आज राखी सोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल, तर माझ्या बहिणी तुम्ही कितीही भगवंताच्या मंदिरात गेला आणि कितीही मार्गशीर्ष उपवास केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का याचा मात्र नक्की विचार करा. कारण आज बदललेलं तुमचं गाव तुम्ही आज पाहताय हो, पण खऱ्या अर्थानं 25 वर्ष जर मागे गेलात ना, आजही तुमचं लग्न झालं तो दिवस आठवून पहा, त्या तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाने सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले, पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, अरे खऱ्या अर्थानं तुमचं पाय 2 वर्ष पुढचे तुमच्या भावानं सोसायटीचे 2च हप्ते भरले, तर तुमच्या बाळपणाचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं आणि ऐकणाऱ्या प्रत्येक ताईनं स्वतःच्या अंतकरणाला एक भूतकाळ आठवून प्रश्न विचारा की खऱ्या अर्थानं त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्जच फेडत होता, पण तोच भाऊ आज गुंठाभर जमिनीला लाखाचा भाव मिळू लागला. म्हणून तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी जर क्षणात परका होणार असेल तर आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकला तरी मला वाटतं आजचा सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव